क्लाउड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण क्लाउड्स म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ओके, हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हॉट इज द क्लाउड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण क्लाउड्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर मग क्लाउड्स म्हणजे काय. क्लाउड्स म्हणजे काय, एक वाक्य असते आणि ते उपवाक्य असते. उपवाक्य. क्लाउज म्हणजे काय, उपवाक्य. मग आता हे जे उपवाक्य आहे तर ते एका वाक्याचा भाग असतो. मग एक तर तो मेन क्लाउज असेल किंवा सबऑर्डिनेट क्लाउज असेल. तर अगोदर या क्लाउजचा जो अर्थ आहे ते बघूया. डेफिनेशन आहे या ठिकाणी बघा. क्लाउज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट विच इज पार्ट ऑफ सेंटेन्स. क्लाउज म्हणजे असा शब्दांचा गट ज्याच्यामध्ये काय समाविष्ट केलेले आहे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, आणि जो वाक्याचा भाग आहे. ठीक आहे, वाक्याचा भाग आहे. तर क्लाउज म्हणजे काय, क्लाउज म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे, आणि व्हर्बलाच काय म्हणतो आपण, वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट, त्यालाच आपण काय प्रेडिकेट असं म्हणतो. ठीक आहे, तर क्लाउड्स चे दोन प्रकार पडतात. देर आर टू काइंड्स ऑफ क्लाउड्स. नंबर वन मेन क्लाउड्स, आणि त्यालाच आपण इंडिपेंडेंट क्लाउज असे म्हणतो. ठीक आहे, आता मेन क्लाउज म्हणजे काय असते की जो वाक्याचा अर्थ स्वतः, उपवाक्याचा अर्थ स्वतः पूर्ण करू शकतो, तो सबऑर्डिनेट क्लाउज वर डिपेंड राहत नाही, त्याला आपण मेन क्लाउज किंवा इंडिपेंडेंट क्लाउज असं म्हणतो. या ठिकाणी बघा काय दिलेले आहे डेफिनेशन मध्ये. अ मेन क्लाउज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक अप द मेजर पार्ट ऑफ सेंटेन्स. मेन क्लाउज म्हणजे काय की तो एक शब्दांचा गट आहे आणि तो एक वाक्याचा भाग आहे, परंतु तो मेजर पार्ट आहे. ठीक आहे, मेन वाक्याचा भाग आहे आणि तो उपक्लाउज आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीचं मेन काम या मेन क्लाउजचं आहे आणि तो स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करू शकतो. ही सुद्धा एक उपप्रकार आहे, मेन उपप्रकार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लाउज किंवा डिपेंडेंट क्लाउज. डिपेंडेंट क्लाउज म्हणजे या मेन क्लाउजवर अवलंबून असतो, म्हणून त्याला डिपेंडेंट क्लाउज असं म्हणतो. तर हा जो डिपेंडेंट क्लाउज आहे, सबऑर्डिनेट क्लाउज आहे, तो काय करतो, या मेन क्लाउजवर अवलंबून असतो. मेन क्लाउजवर कशासाठी अवलंबून असतो की तो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, कंप्लीट थॉट एक्सप्रेस करू शकत नाही, आणि तो काय करतो, या मेन क्लाउजवर डिपेंड असतो, म्हणून त्याला सबऑर्डिनेट क्लाउज किंवा डिपेंडेंट क्लाउज असं म्हणतो. याची डेफिनेशन काय बघा या ठिकाणी. सबऑर्डिनेट क्लाउज इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट contains subject and predicate but does not express a complete thought. सबऑर्डिनेट क्लाउज म्हणजे काय की जो एक शब्दांचा गट आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे, परंतु पूर्ण थॉट अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकत नाही, पूर्ण संकल्पना किंवा पूर्ण जे काही विचार आहे तो कंप्लीट सेन्स, अर्थ पूर्ण करू शकत नाही, तो याच्यावर डिपेंड असतो, म्हणून याला डिपेंडेंट क्लाउज असं म्हणतो. ठीक आहे, मग आता याचे जे काही प्रकार आहेत त्याचे तीन प्रकार आहेत. नंबर एक नाउन क्लॉज, नंबर दोन ऍडजेक्टिव्ह क्लॉज, and number 3 adverb clause. ठीक आहे, तर हे तीन प्रकार आहेत. नाउन क्लॉज म्हणजे काय, नाउन क्लॉज डज द फंक्शन ऑफ, नाउन क्लॉज डज द फंक्शन ऑफ नाउन. नाउन क्लॉज म्हणजे काय, जे नामाचं काम करते त्याला नाउन क्लॉज असं म्हणतो. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे जे ऍडजेक्टिव्हचं काम करते त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो आपण. ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज does
the function of adjective. ठीक आहे. आणि adverb clause म्हणजे काय? Adverb clause is adverb clause does the function of adverb. adverb clause म्हणजे काय? जे adverbचं काम करते त्याला adverb clause असं म्हणतो. या ठिकाणी आपण केवळ क्लाउडचे अर्थ आणि डेफिनेशन बघितले आहे. आपण पुढच्या पार्ट मध्ये याविषयीचे जे काही एक्झाम्पल आहेत ते बघणार आहोत. थँक्यू.